बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई सुरूच आहे। गंगापूर रोडील हॉटेलचा अन्न परवाना निलंबित करण्यात आलेला आहे। अवंती स्नॅक्सचा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आलाय। तपासणीमध्ये गंभीर त्रुटी आढळल्यात आणि त्याचमुळे ही कारवाई आहे। कच्च्या अन्नपदार्थांच्या स्वीकारापूर्वी गुणवत्ता तपासणी केली जात नसल्याचं समोर आहे। नागरिकांच्या आरोग्याचं संरक्षण ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचा अन्न आणि औषध विभागाचा इशारा आहे। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये एका हॉटेलचा तात्काळ परवाना जो आहे तो अन्न व औषध प्रशासन विभागाकडून निलंबित करण्यात आलेला आहे। अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तपासणीमध्ये काही गंभीर त्रुटी आढळून आल्यानं ही कारवाई करण्यात आलेली आहे। दरम्यान आपण ज्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आलेली आहे त्याच ठिकाणी आपण आहोत। अवंती स्नॅक्स या दुकानाचा या आस्थापनेचा परवाना जो आहे तो निलंबित करण्यात आलेला आहे। खरं तर अनेक त्रुटी ज्या आहेत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईमध्ये आढळून आलेल्या आहे। यामध्ये कामगारांचे अनिवार्य वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध नव्हते, त्याचबरोबर हॉटेलमध्ये पेस्ट कंट्रोल देखील केले जात नसल्याचं समोर आलेलं आहे। त्या स्वच्छतेचा देखील अभाव या संबंधित आस्थापनेमध्ये आढळून आलेला होता आणि त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून ही कारवाई जी आहे ती करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण अद्याप जरी या ठिकाणी बघितलं तरी आपल्याला काही प्रमाणात अस्वच्छता जी आहे या संबंधित आस्थापनेमध्ये असल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे या दुकानाचा या आस्थापनेचा परवाना जो आहे अन्न परवाना तो तात्काळ निलंबित केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन योगेंद्र महाजनसह पवन येवले, TV9 मराठी।